हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं आगरी ट्रॅकर्समध्ये. तर काय आज आपण जाणार आहोत भीमाशंकरला. ॲक्च्युली आम्हाला आज निघायचं होतं, 11 वाजता निघणार होतो आम्ही काल, पण तिकडं खूप जोरदार पाऊस असल्यामुळे तिकडच्या एका माणसाने आम्हाला सांगितलं की आज रात्री नका येऊया, मी सकाळी या म्हणून आम्ही आता 3 वाजल्यात. 3 वाजता आम्ही आता इकडनं निघतो आहे. साधारणतः इकडनं आम्हाला पोचता तिकडे 2 तास लागतील. म्हणजे आम्ही आता राहायला डोंबिवलीला आहे. डोंबिवलीवरून जो भीमाशंकरचा बेस विलेज आहे, त्या बेस विलेजचं अंतर जवळजवळ 61 किलोमीटरचं आहे. तर तिथं पोचता आम्हाला 2.5 तास लागतील. तर बघूया आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. 4 तास डिस्टन्स किती आहे रामदाचा? लावा, आम्ही तर मोजला नाही. आणि आपण मोजू होतं गेले होते. तर कुठून जातो त्याच्यावर ना, शिडी घाटातून गेला 1 तास वाजतो नेट. गणपती घाट असाल ना, आता एक डोंगर फिरून जास्त यायला नाही. आता काउंटिंग चालू होईल ना, आपण चालू तेव्हा मग मोबाईलमध्ये. मोबाईल बघायला पण टाईम नाही भेटणार. हाय मित्रांनो, आताच आम्ही जो भीमाशंकरच्या इथे बेस विलेज आहे, म्हणजे ज्याला खांडस म्हणतात, त्या खांडस विलेजला पोचलेलो आहोत. आणि आत्ताच आम्ही आमचा ट्रेक स्टार्ट केलेला आहे. तुम्ही बघू शकतात नजारा. तर अतिशय सुंदर असा नजारा आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. असं शेत, हे घर, आणि इथं आम्ही चाललो इकडे. खूप मजा येणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. हर हर बोले बोले महादेव. तर काय आमच्या ट्रेकचा लीडर जगदीश दादा इथे आम्हाला काही सूचना देत आहे. लोक ट्रेकला साप दिसत नाही, पण जो असतो तो विषारी असतो. हिरवा साप असतो एक, त्याला हरणटोल सेमी पॉयझनच असतं. हरणटोल चावले तर आपल्याला चक्कर येतं, मलमलतं, माणूस मरत नाही. फक्त जो हा असतो ना हिरवा साप, त्याला बोलतो बांबू पीट वायपर. हिरवा असतं आणि अजून एक हिरवा असतो, तो गवती, तो बिनविषारी असतो. तो बांबू पीट वायपर बोलतात ना, तर अशी झोपान बसलेलं असतं. फक्त चालताना गरज नसेल तिथं झाडांना हातभेद घालू नका. म्हणजे असं जनरल लवकर कधी दिसत पण. आता 11व्या वर्षात मला खाली 2-3 तास दिसलेला बांबू पीठवर. असे छोटे छोटे व्यायाम बसलेलं असतं, पण ट्रेकला शक्यतो नाही दिसत, कारण ते आधीच जातात. आपला चालताना आपलं व्हायब्रेशन होतं त्याचं. मला पण झाडावला 7 तास तो झाडावर बसून येतं, खालचे तरी बाजूला जातात, तो तिथेच असतं. फक्त झाडांमध्ये हात घालू नका. जो काही कचरा असेल, आपण चॉकलेट खाला, त्याचा रॅपर असेल तर खिशानच ठेवा, फक्त घाण करू नका. तिसरी गोष्ट, आता आपण अशा रस्त्याला आहे, इकडे किती पण म्हणजे चालेल, मजा करा, फोटो काढा, काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा शिडी घाट येईल तिथे रिस्की पाहिजे. मग तिथे अजिबात मस्ती नको. चालताना म्हणजे बोलायचं असेल तरी समोर बघून बोला, मागे वगैरे म्हणजे बघून बोलू नका. आणि दरी आहे लेफ्ट साईडला शिडी घाट चढताना, तो तेव्हा फक्त चढण्याकडेच फोकस करा. जिथे फोटो काढत आहे तिथं आपण व्यवस्थित थांबू आणि मग फोटो काढू. चालताना तिथे फोटो काढू नका. आणि वरती गेल्यानंतर अजून एक असा पॅच आहे, तर जिथे अशी एवढीच वाट आणि डाव्या साईडला दरी, तिथं पण फक्त जिथे फोटो काढायचा असेल व्यवस्थित थांबून मग फोटो घ्या. चालता चालता फोटो व्हिडिओ घेऊ नका. बाकी काय नाही. माझं नाव जगदीश, संचित माहीत आहे, कुणाल. हा रम याचं सांगा नाव तुझा. तुम्ही आकाश, निलेश, संदीप, क्रिश, सागर, आयुष, रमाकांत, नयन, सूरज.
गाईस पाहू शकता आम्ही आता जंगलामध्ये आहोत. शिडीघाटातून वर चाललेलो आहोत. पाहू शकता पूर्ण फॉग धुक्यामध्ये हरवलेला आहे जंगल. ॲक्च्युली अजून आम्ही अर्धा रस्ता सुद्धा पार केलेला नाही. हा माझा भाऊ सूरज भोईर. सूरज भोईर खडी चढाई आलेली आहे आम्हाला आणि एक खतरनाक आव्हान आहे. खरं तर बऱ्याच दिवसांनी ट्रेकला गेल्यानंतर अशी चढाई करणं खूप कठीण आहे. आणि हा आपला मित्र सह्याद्री लांबून जेवढा सुंदर दिसतो जवळून तेवढाच खतरनाक आहे. मित्रांनो आणि आत्ताच आमच्या ट्रेकचा पहिला टप्पा म्हणजेच शिडीघाटाच्या पहिल्या शिडीजवळ पोहोचलेलो आहोत. पावसाच्या पाण्यामुळे इथली प्रमुख लोखंडी शिडी दरीत कोसळली आहे. तर आमचे जगदीश दादा आणि सहकारी हे रोप आणि हार्नेसच्या साह्याने वरती जायचा प्रयत्न करत आहेत. पाऊस पण खूप आहे आणि वरती चढणंही खूप कठीण आहे. तर बघूया आता पुढे काय होतं ते. आणि इकडे नाश्ता वगैरे करून 1 तासाचा ब्रेक घेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास हा गणेश घाट मार्गाने करणार आहोत.